हॅलो, तुमचे केस रफ झाले आहेत, सॉफ्टनेस गेला किंवा त्याची जर शाईन गेली असेल, तर मी दाखवलेले स्टेप्स फॉलो करा. म्हणजे तुमची केस सॉफ्ट, शायनिंग आणि स्मूथ होतील. एकदम आत्ता जशी माझी झाली आहे तशीच. तर करायचं काय, जेव्हा तुम्ही ऑइलिंग करणार आहात ना, त्यावेळेसच तुम्हाला या पद्धतीने ऑइलिंग करायचं आहे. जे कुठलं तेल तुम्ही वापरता ते तेल एका वाटीत घ्यायचं आहे. कुठल्याही भांड्यात पाणी घ्यायचं, म्हणजे डबल बॉइलिंग मेथडने आपल्याला तेल हे कोमट करून घ्यायचं. यामध्येच टाकायच्यात कापूरवड्या, ज्या आपण देवासाठी कापूर वापरतो त्याच कापूरवड्यांची मी असं बुका करून घेतल्या आणि त्या कापूरवड्या तेलामध्ये चांगल्या विरघळून घ्यायच्या. आता हे तेल आपल्याला सगळं डोक्याला लावून ठेवायचे. डोक्याला कोमट असतानाच लावा, म्हणजे बेस्ट रिझल्ट्स भेटतील. सगळ्या डोक्यात लावायचे आणि कमीत कमी 1 तास आणि जास्तीत जास्त तुम्ही रात्रभर ठेवू शकता. यानंतर करायचं काय, आपल्याला एक वॉटर तयार करायचं, ज्या वॉटरने आपल्याला आपले केस धुवायचे आहेत. 1 ग्लास पाण्यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, 3 चमचे तांदूळ आणि 2 चमचे मेथीदाणा. कमी जास्ती करू शकता हे तुम्ही प्रमाण. हे चांगलं अर्धे होईपर्यंत उकळून घ्यायचं. त्यानंतर हे सगळं पाणी आपल्याला चांगलं स्ट्रेन करून घ्यायचं. जे पाणी गार झालं की त्यामध्ये आपण शॅम्पू डायल्यूट करून आपल्या केसांना अप्लाय करायचे. त्यानंतर तुमची केस एका वॉशमध्ये इतकी छान झाली म्हणूनच समजा, गॅरंटीच आहे. खूप छान सॉफ्ट होतं. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. इन्स्टा बघत असाल तर फॉलो नक्की करा. बाय.